तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायल्स अपणामध्ये। तर आता वाजले सकाळचे 11:15 वाजता आहेत आणि इराण या श्रिया तिघेही स्कूलला गेलेत। आणि जसं तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं की जस्ट भारतातनं आम्ही आलेलो आहोत, तर भारतातनं इथे येऊन जवळजवळ 3 दिवस झालेत आणि आल्या आल्या लगेच ब्लॉग स्टार्ट नाही केला, कारण इंडियातनं जेव्हा इथे येतो ना तेव्हा थोडं रुळायला वेळ लागतो। तसंच दुसऱ्या दिवशीपासूनच इराणीयाची एक्झाम होत्या, त्यामुळे मग थोडा वेळ त्यांना सुद्धा द्यावा लागला, कारण भारतात आलो तेव्हा तर ऑलरेडी त्यांना सुट्ट्या होत्याच, पण त्यानंतर सुद्धा 6 दिवस त्यांची स्कूल मिस झाली। सो तो एक होमवर्क पेंडिंग होता, त्यानंतर एक्झाम सो त्याचा अभ्यास होता। तर म्हटलं पूर्ण वेळ आता मुलांना द्यावा आणि व्लॉग आपण 2 दिवस लेट काय असेल ना स्टार्ट करावा, तर म्हणून मी आज ब्लॉग स्टार्ट करते। सो 3 दिवस ऑलरेडी झालेत आम्हाला इथे येऊन आणि आता मुलं स्कूलला गेलेले आहेत। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बॅकयार्डमध्ये आपण छान असा ग्रास लावलेला आहे, तर त्याची काळजी घेण्याकरता इथले काही वर्कर्स आहेत त्यांना आपण सांगू शकतो की तुम्ही याची काळजी घ्या, आम्ही जोपर्यंत इथे अवेलेबल नाही तोपर्यंत। सो त्यांनी छानपैकी काळजी घेतलेली आहे। जरा त्या साईडचा जो ग्रास आहे तो थोडा जळालेला आहे, तर तिथे आपण युरिया वगैरे टाकून त्याला छान करण्याचा प्रयत्न करूया। तेवढा एफर्ट्स आपल्याला घ्यावे लागतील, कारण जे अन्न म्हणतात ना, जितकं तुम्ही देणार तितकं तुम्हाला मिळणार। तर जेव्हा आम्ही त्याची तितकी काळजी घेऊ तेव्हाच आपल्या डोळ्याला तितकी छान अशी ग्रीनरी दिसणार आहे। पण आल्या आल्या मला एक जाणवलं की जे आपण दाराबाहेर माळा लावलेल्या आहेत, तोरण लावलेलं आहे, ते सगळं घाण झालेलं आहे आणि ते आता मला सगळं वॉश करायला टाकायचं आहे। इवन देवघरासमोर जे आपण इथे माळा आहेत ना, या सगळ्या सुद्धा खूप ब्लॅक झालेल्या आहे, तर मला त्या सुद्धा छान नीट करून ठेवायच्या आहे, म्हणजे वॉश करायच्या आहे। तर मला आज हे काम करावं, जितकं क्लीन करता येईल तितकं क्लीन करावं। आणि जसं तुम्हाला माहिती आहे की हळदी कुंकू यावेळेस बरेच दिवस आहे, त्यामुळे मी सुद्धा निवांत करणार आहे। सो अगदी शेवटच्या दिवशी म्हणा किंवा त्याच्या 1 दिवसाआधी असं काहीतरी मी करणार आहे। सो लेटच असणार आहे माझा हळदी कुंकू सुद्धा, तर ठीक आहे, कधीतरी तसंही चालतं आणि आपल्याकडे वेळ असताना मग उगाच घाई कशाला। त्यातल्या त्यात आजपासून आमची प्रॅक्टिससुद्धा आहे, डान्स प्रॅक्टिस आहे। तर याआधी मी कधी स्टेज परफॉर्म केलं नाही सौदीमध्ये, सांगायचं आहे। कॉलेजमध्ये स्कूलमध्ये छान स्टेज परफॉर्मन्स दिले आहे, डान्स केलेले आहेत, स्किट केलेले आहेत। इवन आम्ही जिथे राहायचो म्हणजे जिथे माझ्या माहेरी छान असा प्रोग्राम व्हायचा 25 डिसेंबरला, मित्रमंडळ म्हणून, म्हणजे सगळे सोसायटीतले सगळे एरियातले लोक मिळून छान प्रोग्राम करायचा, तिथे सुद्धा मी डान्स केलेला आहे। पण लग्न झाल्यापासून मी डान्स नाही केला। सौदीमध्ये प्लॅटफॉर्म आहे आम्हाला, डान्स तुम्ही करू शकता, तुमचं कला सादर करू शकता। मराठी मंडळ जुबेल म्हणून, कारण मी जुबेल सिटीमध्ये आहे म्हणून, आणि मराठी मंडळ म्हणजे आपल्या मराठी लोकांचं जे मंडळ आहे ते, सो ते छान प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतात। पण कधी असा योगच आला नाही की मला तिथे जाऊन प्रेझेंट करता येईल, कारण झालं असं की म्हणजे मला असं वाटतं लग्नाला 1 वर्ष झाल्यानंतर जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हा मी इंडियालाच होती, त्यामुळे बरेचसे प्रोग्राम मिस झाले। त्यानंतर श्रियांच्या वेळेस पण मी इंडियात होती, तेव्हा सुद्धा प्रोग्राम मिस झाले आणि बॅक पेनचा ऑलरेडी इतका त्रास असताना मी कधी हिंमतच करायची नाही की चला डान्स करूया। पण जसं तुम्ही या आधीच्या म्हणजे जवळजवळ 5-6 किंवा 10-12 व्लॉग आधी जर बघितलं असेल, तर मी जेव्हा भारतात होती पूर्वी 2023ची गोष्ट करते मी, तर तेव्हा मी बरीच ट्रीटमेंट घेतली स्वतःसाठी, कारण बॉडी पेन एक्स्ट्रीम व्हायचं मला। तर मी ती ट्रीटमेंट घेतली आणि आयुर्वेदिक मेडिसिन्स घेतले, त्यानंतर मला बरंच रिलीफ झालं। तर म्हटलं चला यावेळेस आपण प्रयत्न तरी करून बघावं की आपल्याला जमतंय का, कारण असं नाही की मी अगदी शून्यातनं सुरू करते, मी आधी डान्स परफॉर्मन्स केलेले आहेत, पण सौदीमध्ये मराठी मंडळामध्ये पहिल्यांदाच करणार आहे। आणि ते कशानिमित्त आहे तुम्हाला कळेलच, म्हणजे मी तसं सांगणार, खूप असं लपवून ठेवणार नाही कुठली गोष्ट। तर त्याची आज प्रॅक्टिससुद्धा आहे आपल्याकडे, तर मैत्रिणी येणार जरा वेळानंतर, ते प्रॅक्टिससुद्धा आम्ही करून घेऊ। आणि माझं समोरचं घड्याळ बंद पडलं आहे, त्यात सेलसुद्धा टाकायचा राहिलेला आहे, तो सुद्धा करून घेते लगेच। तर आज प्रॅक्टिस असणार आहे आणि पहिल्यांदा म्हणजे असं म्हणू शकतो ना की लग्नाला 7.5 वर्ष झालेले आहे आणि 7.5 वर्षानंतर पहिल्यांदा स्टेज परफॉर्म करणार आहे, स्टेजवर परफॉर्मन्स देणार आहे। तर बघूया कसं होतं। जसं आता मी लगेच बाहेर जाते आणि सगळे जे काही माळा लावलेल्या आहेत त्या सगळ्या काढून घेते आणि मग वॉश करायला टाकते। तर जसं लिव्हिंग रूममध्ये सुद्धा मी हे लावलेले आहेत, या माळासुद्धा खूप घाण झालेल्या आहेत, तर बाहेरच्या माळा वॉश करताना हे यासुद्धा वॉश करणार आहे मी। तुम्हाला बाहेरसुद्धा जरा दाखवते कसं झालं आहे ते। तर हे बघा, हे सगळं ब्लॅक झालं, यावर अख्खी धूळ बसलेली आहे, तुम्हाला दिसत असेल। आणि हे जे वरचं आहे ना, हे पण खूप घाण झालेलं आहे, तोरण पण खूप घाण झालं आहे आणि यावर पण फार धूळ बसलेली आहे। सो हे सगळं आता करायचं आहे मला क्लीन, सो मी आता हे सगळं क्लीन करायला टाकते।
तर संपूर्ण माळा आणि तोरण मी काढून घेतलेले आहेत. हे तर ब्लॅक आहेच, पण तुम्हाला देवघरातलं मला दाखवायचं होतं की हे बघा आपण दिवा लावतो ना, त्यामुळे हे बघा किती ब्लॅक झाले ते. सो हे मला असं वाटतं हे वॉश करणं मस्टच होतं. तर जस्ट मी आता दाराबाहेरचे तोरण आणि माळा छान सर्फच्या पाण्यात भिजत घातलेत आणि त्याला जरा वेळ राहू देणार. नंतर छान क्लीन करून बॅकयार्डला वाळत घालणार. सो ते काम माझं आजचं संपलेलं आहे. तर म्हटलं आता थोडा वेळ आहे माझ्याकडे, कारण आता वाजता आहे तर 11:10 आणि 11:30ला मैत्रिणी येणार आणि नंतर आमची डान्सची प्रॅक्टिससुद्धा सुरू होणार. तर म्हटलं त्याआधी तुमच्याशी बरंच काही शेअर करावं. तर मी भारतातनं काय काय आणते हा बऱ्याचदा प्रश्न असतो, किंवा मला बऱ्याचदा अशी रिक्वेस्ट असते की बऱ्याच यूट्यूबर हे सगळं टाकत असतात, तर तू सुद्धा टाक की तू भारतातनं काय काय आणते. तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला हे आवडेल की ना, सध्या गल्फ कंट्रीमध्ये बऱ्याचशा वस्तू तुम्हाला इझिली अवेलेबल होतात. फक्त पर्टिक्युलर अशा काही गोष्टी आहेत जे तुम्हाला भारतातनं आणाव्या लागतात. तर त्यातलंच काहीसा प्रकार मी तुमच्याशी शेअर करते की आम्ही भारतातनं एक्झॅक्टली काय काय आणत असतो ते, आणि खरंच खूप गरजेचं आहे तेच आणते. बाकी बऱ्याचशा वस्तू इथे मिळतात आणि काही वस्तू मी शो करते, काही वस्तू शो नाही करत, असंही असतं. तर जसं इथे बघा, हे मी आणलेलं आहे छान फिंगर्स, आणि हे आहे नाचणीचे फिंगर्स जे मी न तळता डायरेक्ट मायक्रोवेव्हमध्ये हार्डली 20-30 सेकंडसाठी लावले, तरी अकॉर्डिंग टू क्वांटिटी तसं लावायचं आणि छान ते बेक होतात. जेव्हा केव्हा मी हे बेक करणार तेव्हा तुमच्याशी नक्कीच शेअर करणार. आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचे पापड किंवा फिंगर्स आहे हे तुम्ही त्यात बेक करू शकता. सो आम्हा सगळ्यांना स्पेशली हे आवडतं, नाचणीचे फिंगर्स. त्यानंतर इथे आहे चटण्या, आणि चटण्यामध्ये मी आणलेलं आहे कारळाची चटणी, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे आहे एक लसूण चटणी, तसंच इथे आहे करी लीव्स चटणी म्हणजे कढीपत्त्याची चटणी. म्हणजे या सगळ्या ड्राय चटण्या आहे, ही टिफिनवर द्यायला पण इझी होतं, आणि असं कधी आपण भाकर वगैरे बनवली तेव्हा अशा चटण्या फार छान लागतात. तसंच इथे आहे जवस चटणी. सो असे मी 1-2 पॅकेट सगळे आणलेले आहेत. फक्त तुम्हाला दाखवण्याकरता मी हे एक पॅकेट इथे घेऊन आले, कारण मला सगळा पसारा इथे आणावा लागणार, परत नेऊन ठेवायचा. म्हटलं आपल्याच फॅमिलीशी शेअर करायचं आहे, तर सगळा पसारा इथे नको. तसंच हे जे फिंगर्स आहे याचे मी 15 पॅकेट्स आणले आहे, जे मला 6 महिने आरामात पुरतात. म्हणजे 5-6 महिने चालतं तेवढं. त्यानंतर आत्ताच्याच भारतातून आलाय म्हटल्यानंतर असं आहे की काय दाखवू आणि काय. मुलांसाठी छान अशा पतंग आणलेल्या आहेत, आणि या प्लास्टिकच्या आहेत, सो तुम्ही वर्षभर हे वापरू शकता, अशा पद्धतीच्या आहे. सोबतच आम्ही रील्ससुद्धा आणलेले आहेत, आणि हे सारंगचे आणि हे मुलांची असं छान ते सुद्धा घेऊन आले, कारण हे सगळं इथे नाही मिळत. आणि इथे असल्या प्रकारचे पतंग मिळतात, पण त्यासोबत जे लागणारा जे धागा आहे म्हणजे रील आहे ते नाही मिळत, त्यामुळे ते सगळं भारतातून आणलंय. तसंच सारंगसाठी सुद्धा त्यांनी छान अशा पतंग आणलेले आहेत. सो आता याचा योग कधी येतो मला माहिती नाही, कारण अजून आम्ही ओपन नाही केलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता जवळजवळ 1 डझन पतंगी त्यांनी घेतलेल्या आहे त्यांच्यासाठी. सो याचा अजून योगच आलेला नाही, पण कुठलीही आवड जपायला म्हणा किंवा खेळायला तुम्हाला कधीच असं वेळेची गरज पडत नाही. पर्टिक्युलर जानेवारी महिन्यातच आम्ही पतंग उडवणार, फेबमध्येच उडवणार असं काही नाही. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही उडवू शकता. म्हणून बऱ्याच क्वांटिटीमध्ये आम्ही आणलेलं आहे. जेव्हा केव्हा बीचवर जाऊ तेव्हा मुलांसोबत छान फावला वेळ घालवताना हे सगळं आम्ही एन्जॉय करू शकू म्हणून. सो नेक्स्ट इज मी देवासाठी म्हणून ताट आणलेलं आहे. माझ्याकडे बरीचशी ताटं आहेत, पण मला पाहिजे तसं ताट जे होतं ते मला दिसलं, म्हटलं हे घ्यावं. हे आहे छान केळीच्या पानाच्या आकाराचं ताट, आणि मला स्वतःला स्टीलचे ताट जास्त आवडतात ॲज कम्पेअर टू तांब्याचे, पितळचे म्हटल्यापेक्षा, कारण ते वापरायला तेवढं सोयीचं नाही. म्हणजे मला ते नेहमी क्लीन करावं लागतं आणि तितका वेळ तुमच्याकडे हवा म्हणून. तर म्हटलं मी हे छान भेटलं मला. सोबतच ना छान छोट्या छोट्या वाट्या भेटलेल्या आहेत. सो या वाट्या अशा छान इथे 6 वाट्या मी आणलेल्या आहेत, आणि छान छोटीशी प्लेटसुद्धा आहे माझ्याकडे. सो हे असं ठेवल्यानंतर ताट फार छान दिसतं, जसं देवाचं ताट जे आहे हे फार छान दिसतं. सो मी हे देवघरातच ठेवणार आहे, जेणेकरून सगळं देवघरात राहणार, आणि देवासाठी लागणारं प्रत्येक सामान हे देवघरात असावं असं मला तरी वाटतं. तसंच आणि माहिती आहे का तुम्हाला, जसं मी आता बोलताना इकडे बघताय त्याचं झालं असं की मी संपूर्ण व्लॉग शूट केला, आणि जस्ट चेक करायला गेली तेव्हा कळलं की मी कॅमेरा सुरू नव्हता केला. त्यामुळे सगळं बोलून झाल्यानंतर सामान इकडे, अर्ध सामान इकडे असं झालंय. त्याच्यामुळे आता माझं गोंधळल्यासारखं होते, कारण मी छान सिक्वेन्सनुसार तुमच्याशी सगळं बोलून शेअर करणार होती, जे सगळं कॅमेरानं सुरू झाल्यामुळे वाया गेलंय. तसंच आता मी हे म्हणजे अगरबत्तीसुद्धा आणलेले आहेत, आणि हे धूपसुद्धा आणलेले आहेत. तर असे मी 3 बॉटल्स आणलेले आहेत, आणि अगरबत्ती पण आणलेले आहेत.
तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की अगरबत्ती कॅरी करता येतात का. सो इट डिपेंड्स अपॉन एअरपोर्ट ऑल्सो. नागपूरमध्ये सुद्धा चेक इन होतं की तुम्ही अगरबत्त्या नेत आहेत की नाही किंवा काय म्हणून, पण ते तुमच्यावर आहे की तुम्ही कसे सिक्युअर ते आणू शकता. इथे सुद्धा अगरबत्त्या मिळतात असं काही नाही, पण मुंबई एअरपोर्टवर फार स्ट्रिक्टली चेक करतात, त्यामुळे तिथे थोडी गडबड होऊ शकते. पण टचवूड आमचं असं काही झालं नाही, कारण मी एकच पॅकेट अगरबत्तीचं आणलेलं आणि धूपचे 3 आणलेले आणि छान अशी पॅक्ड आहे. सो जसं तुम्ही आधी बघितलं असेल की दाराबाहेर मी रांगोळीचं स्टिकर लावलं आहे. सो यावेळेस सुद्धा मी एक नवीन स्टिकर आणलेलं आहे, कारण ते दाराबाहेरचं स्टिकर जे आहे ना ते खराब झालं आहे आणि त्यांनी सांगितलं शॉपवाल्यांनी की हे ना जरा प्लास्टिक कोटेड आहे, त्यामुळे मी विचार केला की बाहेर बऱ्याचदा आपण पाणी वगैरे टाकत असतो, सो खराब नको व्हायला. तर लेट्स सी हे कसं आहे, पण मला हे बघून फार आवडलं म्हणून मी हे घेतलं आणि मला बॉर्डर्स पण ही छान वाटली. सो आज जर वेळ मिळाला तर आज मी सगळं काम करणार, कारण दाराबाहेरचं जे तोरण आणि माळा ज्या काढलेल्या आहेत त्या लावणार, तेव्हाच मग मी हे सुद्धा काम करून घेणार. तसंच सासूबाईंनी मस्तपैकी असे आम्हाला ना मेव्याचे लाडू दिलेले आहेत, मम्मीनी तिळगुळाचे लाडू दिलेले आहेत. तर असे 2 डबे ऑलरेडी आत आहेत, ते मी नाही काढले, फक्त मुलांना खाता यावे म्हणून थोडं एक साईडला काढून ठेवलेला हा एक डबा आहे, ज्यात आता अगदी मोजकेच लाडू राहिलेले आहेत. सो हे सगळं आम्ही भारतातून आणलं. तसंच आता मला ना जराही वेळ नाही इथे आल्यानंतर तिळगुळ बनवायला, सो म्हणून मी भारतातनंच छान अशा वड्या आणलेल्या आहेत तिळगुळाच्या, आणि या जवळजवळ 150 आणलेल्या आहेत, कारण यावेळेस ज्या आहेत त्या भरपूर लेडीज आहे, कारण नवीन घरी आल्या म्हटल्यानंतर जुन्या बिल्डिंगच्या पण फ्रेंड्स, आधीच्या फ्रेंड्स आणि इथल्यासुद्धा, कारण कोणालाही हळदी कुंकवाला बोलवायचं म्हटलं की तुम्हाला त्यासाठी तुमची ओळखी लागत नाही, म्हणजे आजूबाजूला जितक्याही आहेत लेडीज सगळ्यांना मी बोलवणार आहे. त्यामुळे आत्ता जे मला तुमच्याशी शेअर करायचं आहे ते म्हणजे हे की मी हळदी कुंकूसाठी यावर्षी काय घेतलं आहे ते. तर यावर्षी मी हळदी कुंकूसाठी घेतलेलं आहे हे तुम्ही इथे बघू शकता. तर यावर्षी हळदी कुंकूसाठी छान असं मी घेतलेलं आहे करंड कुंकवाचं, आणि त्याची डिझाईन फार सुरेख आहे. तर हे मला खूप आवडलं आणि म्हटलं जेव्हाही कुठलीही स्त्री जेव्हा हे वापरणार ना तेव्हा त्यांना नक्की माझी आठवण येणार की अपर्णाने हे दिलेलं आहे म्हणून, आणि मला फार आवडलं बेसिकली. आणि इंडियामध्ये ना एक अजून खूप छान गोष्ट म्हणजे काय असतं की तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचं तुम्ही वाण घेऊ शकता, आवडीचं घेऊ शकता. इथे सुद्धा बऱ्याच गोष्टी मिळतात, पण कधी कधी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. पैसे पे करून सुद्धा तुम्हाला पाहिजे ती वस्तू त्या याची मिळत नाही, जे तुम्हाला भारतात खूप छान मिळतात, खूप सुंदर मिळतं. आणि मला हेच यावर्षी द्यायचं होतं. मी आधीच डिसाईड केलेलं की मला हळदी कुंकवाचं करंडच द्यायचं आहे, कारण लास्ट इयर मी बॅग्स दिलेल्या, छोट्या छोट्या पर्स दिल्या, त्यासुद्धा उपयोगी पडेल अशाच दिलेल्या, आणि हे सुद्धा असंच. तर चला आता वाजलेले आहे तर 11:15 आणि 11:30ला आमची डान्सची प्रॅक्टिस आहे. तर मी आता थोडं आवरून घेते फटाफट 5-10 मिनिटात आणि नंतर बोलते परत तुमच्याशी. तर इथे आमच्या डान्सची प्रॅक्टिस सुरू झालेली आहेत आणि या आहेत माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्या या कंपाऊंडच्याच आहेत. सो यांना मी आधीपासून ओळखते, त्यामुळे मला या कंपाऊंडमध्ये रुळायला जराही वेळ लागलेला नाही. आणि तुम्ही इथे बघू शकता की आम्ही किती छान असं प्रॅक्टिस करतोय ते. सो स्टेप बघून जर तुम्हाला जराही अंदाजा आला असेल किंवा तुम्ही गेस करू शकले असाल की हे कुठलं गाणं आहे तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे ॲक्च्युली डान्सच्या स्टेप्स बसून हार्डली 3च दिवस झाले, त्यामुळे आम्हाला काही स्टेप्स आठवत होत्या, काही नव्हत्या आठवत. सो ते आमचा डान्स कोऑर्डिनेशन कसं वाटतं हे बघण्याकरता मी हा व्हिडिओ काढलेला. म्हटलं आता आपल्याकडे व्हिडिओ आहे तर आपल्या यूट्यूब फॅमिलीला सुद्धा दाखवावा. सो तुम्हाला हा डान्स कसा वाटला प्लीज नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझा हा पहिला परफॉर्मन्स असणार आहे जो मी मराठी मंडळाच्या प्रोग्राममध्ये करणार आहे. सो तिथे तुम्हाला हा पूर्ण डान्स बघायला मिळेल, आणि तुम्हाला मुद्दाम मी याचं गाणं जे आहे ते दाखवलेलं नाही, जेणेकरून तुम्ही मला सांगू शकणार की हा कुठला डान्स आहे आमच्या सगळ्या स्टेप्स बघून. जर तुम्हाला नक्की कळालं असेल, गेसिंग आलं असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आत्ता वाजलेले दुपारचे 3. आमचं छान डान्स प्रॅक्टिस झाली, त्यानंतर इराणी श्रेयांश तिघे स्कूलमधनं आले, छान जेवण केलं आणि झोपी गेले. आणि म्हटलं आता हे सगळं वाळत घालावं आणि तुमच्याशी सुद्धा शेअर करावं. तर इथे जस्ट बाहेर जे तोरण होतं ते मी वाळत घातलं आहे, आणि छान माळासुद्धा वॉश झालेल्या आहे आणि अगदी मस्त क्लीन झालेल्या आहेत. सो हळदी कुंकाच्या वेळेस सगळं क्लीन असावं म्हणून म्हटलं हे करून जावं आणि पटकन करावं हे, कारण आता 3सुद्धा वाजलेले आहेत आणि बरेचसे कामं पेंडिंग आहे. तर चला मी आता हे माझं काम करून घेते, पण आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.